हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर चला वळूया आजच्या रेसिपीकडे. आई आज हे कोथिंबीरचं काय करताय? आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे. ही थोडीशी कोथिंबीर मी धुवून नितळत ठेवली होती. ओके. आता मी ती कापून घेते. एका मुठीन घट्ट पकडायची, बारीक घ्यायची कापून. मागच्या व्हिडिओ मध्ये आम्ही अळूवडी पण दाखवली आहे. आता कसं गणपती येणार आहेत ना, मग तुम्ही हे सगळं करू शकता. छान छान अळूवडी, कोथिंबीर वडी मस्त नैवेद्याला, है ना आई? हो, आमच्याकडे तर नेहमी लागतेच अळूवडी, कोथिंबीर वडी. हो. आम्हाला भाज्या नसल्या तरी अळूवडी, कोथिंबीर वडी, एक एक दोन दोन, पापड, लोणचं, नाही थोडंफार असलं की होऊन जाते. व्हेज जेवण असेल ना तेव्हा टाकायच्या भाजीला. मालवणी वाटप पहिल्यांदाच असून छान प्रतिसाद दिलाय आम्हाला सगळ्यांनी, त्यामुळे चांगलं वाटते. आम्हाला पण मजा येते आणि उत्साह वाटतो की काहीतरी करून दाखवूया. आता मी या परातीत ही कोथिंबीर काढून घेते. तसे बघितलं तरी 2 वाट्या तरी कोथिंबीर होईल. 1 जुडीची कोथिंबीर आहे. हो. आता ही कोथिंबीर घेतली ना, त्याच्यात मी आधी 1 2 म्हणजे व्यवस्थित नाही 4 फूल भरले ते, म्हणजे 4 चमचे समजायचे. हे 4 चमचे मी बेसन घेतलंय. त्याच्यात थोडीशी मी तांदळाची पिठी घालते. एक चमचा तांदळाची पीठ घालते. मिरची, लसूण आणि जिरं हे मगाशी ठेचा वाटून घेतला होता ना, तो घालते याच्यात. तीळ टाकते. तीळ भरपूर टाकले की जरा कसे क्रंची वाटतात वड्या, एकदम खुसखुशीत छान होतात. आमचा मालवणी मसाला आहे, अजून मी बंद केलेला काढलेला नाहीये. हा गेल्या वर्षीचाच आहे, अजून वापरते. एवढा महिना जाईल, नंतर मी नवीन मसाला चालू करणार आहे. हो. तरी पण कसं अजून पण कलर छान वाटतोय, म्हणजे असं हे नाही, डल नाही झालाय, टेस्ट नाही, सगळी तशीच आहे. मी लालबागला करते जाऊन मसाला. आता हे थोडं मालवणी मसाला टाकलाय. हळद माझी त्या वाटण केलेलं ना हिरव्या मिरचीचं, त्याच्यात थोडीशी आहे हळद, म्हणून मी थोडीशीच टाकणार आहे. धना पावडर टाकली आणि मी याच्यात लिंबाचा रस टाकणार आहे. ह्याच्यात लिंबाचा रस टाकणार आहे. अर्धा लिंबू घेतलाय. अर्धा लिंबू. याचा रस आता जरा लिंबू व्यवस्थित येत ना, रस चांगला निघतोय. नाहीतर महिन्यात तर काय 2 पिळले असते तरी एवढा रस निघाला नसता. हो, छान निघाला रस मस्त. 1 चमचा म्हणजे पोहे खाण्याचा चमचा तेल टाकणार आहे. तर मी मीठ टाकते. हे थोडं कमी असते ना खारटपणाचा. सेंदूर मिठाला जरा त्या साध्या मिठापेक्षा खारटपणा कमी असतो. आता हे सगळं चोळून घ्यायचं कोथिंबीरला. ते वाटलेलं आहे ना भांड, त्यात मी थोडस पाणी टाकलंय. तेच आधी वापरते थोडं थोडं. कोथिंबीर कसं गोळा आहे ना, आपण म्हणजे जास्त पातळ नाही करायचं, असं घट्टसर म्हणायचं असं, म्हणजे त्याला मग ती खुसखुशीत होते. आणि जर आपलं पातळ झालं ना तर आपली ती वडी नरम पडणार.
ती एक म्हणजे टीप आहे याची कोथिंबीर वडीची. आणि आपण धुवून पण घेतो कोथिंबीर म्हणून आधी त्याला पाणी असते. हा. कोथिंबीरला पाणी असते आणि परत मग ते फक्त थोडस मिक्सरचं भांडं आपण जे वाटणाचं करतो की नाही, हिरवी मिरची लसूण त्याच्यात थोडस टाकून लागलं तर घ्यायचं. आपलं कसं कधी थोडसच आहे तर बस होते तेवढं. असं घट्टसरच मळायचा गोळा असं. तर मी याचा एकच रोल करणार आहे. असं पीठ पण जास्त टाकलं की मग ते पीठच लागते ना. हो कसं ह्याच्याप्रमाणे असलं ना कोथिंबीर प्रमाणे ते वाटते की बाई कोथिंबीर वडी आहे. बरोबर. काय काय लोक डायरेक्ट टोपात पण हे उकडतात. म्हणजे असं हे असं ताटाला हे लावून असं जरी थापलं ना असं आणि मग त्या अशा वड्या करतात. रोल नाही बनवत. तसं पण आपण करू शकतो. आणि मग त्या चौकोनी आपल्याला जशा आकारात पाहिजे तशा कापायच्या. ताटाला जरा तेल लावून स्टीम करून घ्यायचं. जरासं हाताला तेल लावून घेणार आहे. एकसारखं करणार आहे. आणि कमेंट्स मध्ये सांगा जरा अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला आमच्या कोकणी पद्धतीच्या बघायला आवडतील. हो की नाही आई? हो. म्हणजे आम्हाला पण जरा पटापट जास्त विचार नाही करावा लागत. काय करायचं हो, काय दाखवायचं. घातलं असं पीठ ते जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. जसं एवढ्या मी जवळून दाखवते तुम्हाला. बघा कसं व्यवस्थित कोथिंबीर आणि आपलं बेसन वगैरे पीठ छान व्यवस्थित समप्रमाणात दिसतंय. आणि नुसतं पीठ पीठ किंवा नुसती कोथिंबीर असं नाहीये. आता मी याचा एकच रोल बनवते असा आणि वाफवायला ठेवून देते. मग दाखवते तुम्हाला. हो. हे पण एक 10 मिनिटं ना 10-12 मिनिटं. हो 10-12 मिनिटं ठेवून झाकून ठेवून. हे बघा आता आपलं मस्त झालंय कोथिंबीर वडी है ना आई? हा झाले. आता झालंय छान झालंय. तो थोडा थंड होऊ दे. नंतर मग कापताना दाखवते तुम्हाला. आता आपण कोथिंबीर वड्या कापून ठेवूया. तीन कशी खुसखुशीत वाटते ना अशी पोकळ झाल्यासारखी. आता हे आम्ही सगळं कापून घेतो आणि मग तळून झालं की मग दाखवतो कशा वाटतात त्या. नाही तर ही पण रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा कसे छान मस्त कट करून झालेत एकसारखे एकदम. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही करायच्या. ते व्यवस्थित खुसखुशीत लागतात. हो हे बघा. आता तुम्ही याला शॅलो फ्राय डीप फ्राय जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही फ्राय करू शकता. चला या खायला. हो या तुम्ही पण. एवढं आता कोथिंबीर वड्या मी थोड्याशा तळून घेतले. बाकीच्या ठेवून दिले डब्यात. पण पाहिजे तेवढ्याच. हे बघ कशा पूर्ण जाळी पडली आतमध्ये आणि एकदम क्रिस्पी झालेत. हो एक तोडून दाखव. दाखव. गरम आहे म्हणून बाहेरून चांगली क्रिस्पी
अशी नरम वगैरे नाही झाली, पण थोडी गरम आहे ना, अजून होईल ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.